नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पहिल्याच लेक्चरवर तुम्ही जे काय तुम्हाला जे आवडलं त्याच्यासाठी थँक्यू. आता मी तुमच्यासाठी आजचा हा दुसरा लेक्चर आहे आणि मी क्रमवार आपला सिलेबस आहे त्याप्रमाणे शिकवतो आहे. म्हणजे पहिल्या लेक्चरनंतर दुसरा लेक्चर बघा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, असं केलं तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल. नाहीतर एकदम 7वा बघाल 8वा बघाल तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे हे लेक्चर क्रमवार बघा. आता बघा, काल आपण काय बघितलं? पर्सनॅलिटी. आता पर्सनॅलिटी म्हणजे काय बघा, द युनिक अँड रिलेटिव्हली स्टेबल पॅटर्न. काय? युनिक अँड रिलेटिव्हली स्टेबल पॅटर्न ऑफ बिहेवियर, थॉट्स अँड इमोशन. बघा, वर्तवणुकीचा, विचारांचा किंवा भावनांचा एक वेगळा आणि रिलेटिव्हली स्टेबल म्हणजे काय? स्थिर पॅटर्न. म्हणजे काय? वर्तवणूक म्हणजे एखादी व्यक्ती कशाप्रकारे भावना व्यक्त करू शकते, कशाप्रकारे बोलू शकते, याचा जो काय रिलेटिव्हली स्टेबल पॅटर्न आहे त्याला आपण काय म्हणतो? पर्सनॅलिटी म्हणतो. ओके. आता आपण पुढे वळूया. तर पुढे म्हणजे तुम्हाला पर्सनॅलिटी म्हणजे काय ते समजलं. पर्सनॅलिटी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचे काय वेगळी, एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या व्यक्तीला इतर व्यक्तींपासून वेगळी ठरवण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये असलेल्या काय इमोशन्स, त्याचं बिहेवियर आणि त्याचे थॉट, याला काय म्हणतात? पर्सनॅलिटी म्हणतात. म्हणजे काय? दोन व्यक्तीमध्ये तुम्ही कसा फरक दिसतो इमोशनमध्ये, थॉटमध्ये आणि त्याच्या वर्तवणुकीत म्हणजे बिहेवियरमध्ये, त्याला पर्सनॅलिटी म्हणतात. ओके. आता आपण पुढे जाऊया. आता आपला पुढचा मुद्दा काय आहे? डिटर्मिनेंट्स ऑफ पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी ठरवणारे घटक. म्हणजे कोणते घटक पर्सनॅलिटी डिटरमाइन करतात? बघा, कोणते घटक असतात ते. यामध्ये मुख्य दोनच घटक असतात. एक आहे काय? हेरिडिटी आणि दुसरी आहे काय? इन्व्हायरमेंट. विद्यार्थी बघा, इन्व्हायरमेंट म्हणजे काय म्हटलं जातं, यावरून आपल्याला हेरिडिटी म्हणजे काय ते दोघांचा बदल आपल्याला समजून येईल. बघा, इन्व्हायरमेंट म्हणजे काय? इन्व्हायरमेंट रेफर टू एक्सटर्नल वर्ल्ड. काय? इन्व्हायरमेंट रेफर टू एक्सटर्नल वर्ल्ड म्हणजे आपण आहोत, आपण म्हणजे मी आणि माझ्या पलीकडचे बाकीचे सगळे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात काय? इन्व्हायरमेंट. समजलं? म्हणजे आपण सोडून इतर सगळं आपलं काय? इन्व्हायरमेंट. ओके. आता हेरिडिटी म्हणजे काय ते बघूया. म्हणजे हेरिडिटी म्हणजे काय ते बघूया. हेरिडिटी म्हणजे काय? आपली अनुवांशिकता किंवा आपले जीन्स म्हणजे आपल्या आई वडिलांकडे आपल्याकडे जे घटक आपोआप आले, त्या जन्मजात आपल्याकडे आले, त्याला काय म्हणतात? हेरिडिटी. म्हणजे आपण आणि आपल्या आई वडिलांमध्ये बऱ्या प्रकारे साम्य असतं, त्यालाच काय म्हटलं जातं? हेरिडिटी म्हटलं जातं. बघूया आपण. म्हणजे बघा, इन्व्हायरमेंट आणि काय? हेरिडिटी हे दोनच घटक व्यक्तीची काय ठरवतात? पर्सनॅलिटी ठरवतात. म्हणजे एखादी व्यक्ती ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहते तशा प्रकारे तिची वर्तणूक असू शकते. ओके. म्हणजे एखादं समज जर साधूच्या संगतीत राहिला तर तो साधू होईल आणि काल सांगितल्याप्रमाणे दारुडाच्या संगतीत राहिला तर तो दारुडा होईल. या दोघांमध्ये काय आहे? याला काय म्हणतात? इन्व्हायरमेंट. ओके. एक गोष्ट सांगतो. एका व्यक्तीकडे एक व्यक्ती बाजारात पोपट आणायला जाते आणि तुम्हाला पण माहिती असेल तर त्याच्याकडे 2 पोपट असतात. ती व्यक्ती त्याला विचारते की मला पोपट पाहिजे रे. ते बोलले, हा पोपट आहे 10 रुपयाला आणि एक पोपट आहे 1000 रुपयाला. तो बोलतो, दोन्ही पक्षी आहेत, एक तू 10 रुपयाला देतो आणि एक 1000ला देतो. काल्पनिक गोष्ट आहे. असं का? तर ती व्यक्ती त्याला सांगते, हा पोपट आहे तो साधूच्या संगतीत राहिलेला आहे आणि हा आहे तो दारुड्याच्या संगतीत राहिला आहे. आणि बघा, तो बघतो, चल दोन्ही पोपट घेऊया. तो दोन्ही पोपट घेऊन घरी येतो. साधूच्या संगतीत राहिलेला सकाळी त्या चांगल्या प्रकारे म्हणजे ते बोलणारे पोपट असतात पकडा, तर तो चांगल्या प्रकारे काय करतो? बोलतो. तो त्याला सांगतो गुड मॉर्निंग, शुभप्रभात असं म्हणतो. आणि जो दारुड्याच्या संगतीत असतो तो दारू देऊ लागत नाही, सॉरी, तो शिव्या घालू लागतो. म्हणजे हा कशामधला फरक आहे विद्यार्थी मित्र? हा फरक आहे इन्व्हायरमेंटमधला. म्हणजे आपण ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहतो तशा प्रकारे आपल्यामध्ये काय होतात? बदल होतात. आपल्याला स्वतःला चेंज करायचं असेल तर आपलं इन्व्हायरमेंट काय करायला पाहिजे? चेंज करायला पाहिजे. तर आपली पर्सनॅलिटी चेंज होणार, आपण ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहतो तसं. आता दुसरं गोष्ट काय आहे? म्हणजे इन्व्हायरमेंट चेंज करणं तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही हातात आहे. आणि दुसरी गोष्ट कुठची आहे? हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवांशिकता, जी आपल्या हातात अजिबात नाही आहेत. आपल्या आईवडिलांकडे आपल्यामध्ये जे काय गुण येतात
त्यावरनं आपली पर्सनॅलिटी डिटरमाइंड होत असते. विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला असं सांगेन की बघा, इंटरनल आपण पर्सनॅलिटीचं 2 वर्गीकरण करूया आपल्या सोयीसाठी. सिलेबसनुसार नाही, आपल्या सोयीसाठी आपण पर्सनॅलिटीचं 2 गोष्टीत वर्गीकरण करूया. पहिलं आहे काय, इंटरनल पर्सनॅलिटी आणि दुसरं आहे काय, एक्सटर्नल पर्सनॅलिटी. म्हणजे किंवा इंटरनल अपॅरन्स किंवा एक्सटर्नल अपॅरन्स बघूया. म्हणजे माणूस आतून कसा दिसतो आणि बाहेरून कसा दिसतो. आतून म्हणजे काय, त्याचं मन कसं आहे, आणि बाहेरून का दिसतो म्हणजे नॉर्मल. आता बघा, जी काय हेरिडिटी आहे ना, ती माणसाला बाहेरून ठरवते. उदाहरणार्थ एखादा खूप उंच असेल, एखादा लट्ट असेल, किंवा एखादा काळा असेल, एखादा गोरा असेल, हे सगळं कोण ठरवतं, हेरिडिटी ठरवतं. आणि इन्व्हायरमेंट काय ठरवतं, एखादा माणूस आतून कसा असेल. म्हणजे माणूस जर समजा खूप असा एकदम दिसायला खूप छान आहे तर तो माणूस चांगलाच असेल असं नाही, किंवा दिसायला एखादा कुरूप असेल तर तो वाईट असेल असंही होत नाही. म्हणजे इंटरनल माणूस कसा आहे हे कोण ठरवतं, इन्व्हायरमेंट. ई फॉर इन्व्हायरमेंट ठरवतं. आणि तो बाहेरून ॲपेरन्स त्याचा कसा असेल हे कोण ठरवतं, हेरिडिटी ठरवतं. ओके. तर आता आपण पुढे वळूया. आपल्या नोट्सच्या सहाय्याने आपण आपला लेक्चर आताचा सुरू करूया. ओके. दिसतोय ना व्यवस्थित? ओके. आता आपलं हेरिडिटी आलेलं आहे बघा. हेरिडिटी म्हणजे काय बघा. ओके, 1 मिनिट, कॅमेरा सेट करतो. ओके. हेरिडिटी रेफर टू अवर बायोलॉजिकल इनहेरेंट कॅरेक्टरिस्टिक. बायोलॉजिकल काय, इनहेरेंट कॅरेक्टरिस्टिक. इनहेरेंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, जन्मजात आपल्यामध्ये जी काय कॅरेक्टरिस्टिक आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, हेरिडिटी. जी जन्मजात किंवा इनहेरेंट म्हणजे वारसा हक्काने, म्हणजे आपल्या आईवडिलांकडनं आपल्याकडे जे आलेत त्याला काय म्हणतात, हेरिडिटी. हेरिडिटी रिफर्स टू अवर बायोलॉजिकल इनहेरेंट कॅरेक्टरिस्टिक, त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. आता बघू विद्यार्थी मित्र, आपण पुढे जाऊया. आपलं पुस्तक काय म्हणते बघूया. इन सिम्पल वर्ड, हेरिडिटी रेफर टू दोज कॅरेक्टरिस्टिक दॅट वी गेट फ्रॉम अवर पेरेंट्स. हेरिडिटी काय दर्शवते विद्यार्थी मित्र हो, हेरिडिटी रेफर टू दोज कॅरेक्टरिस्टिक दॅट वी गेट फ्रॉम अवर पेरेंट. कुठच्या कॅरेक्टरिस्टिक, दॅट वी गेट फ्रॉम अवर पेरेंट्स. म्हणजे आपण आपल्या आईवडिलांकडनं ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आपल्यामध्ये आलेल्या आहेत त्यांना काय म्हणतात, हेरिडिटी असं म्हणतात. ओके. बघा पुढे जाऊया. अवर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक सच ॲज द कलर ऑफ स्किन, शेप ऑफ नॉईज, कलर ऑफ आईज आर इनहेरेंट फ्रॉम अवर पेरेंट. म्हणजे आपलं नाक कसं आहे, पुन्हा आपला कलर कसा आहे, त्यानंतर आपण कसे दिसतो, हे सगळं कोणाकडे, कलर ऑफ स्किन, हे सगळं आपल्या आईवडिलांकडे आपल्याला आलेलं आहे. बिसाइड इन्फ्लुएन्सिंग अवर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, हेरिडिटी ऑल्सो इन्फ्लुएन्स अवर बिहेवियर. विद्यार्थी मित्र हो, काय म्हटलं बघा. म्हणजे आता मोठ्या प्रमाणात मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एक्सटर्नल ॲफेरन्स आपला कशामधून ठरतो, हेरिडिटीमधनं. पण बऱ्याच वेळेला फिजिकल कॅरेक्टरिस्टिक काय करतात आपले, ऑल्सो इन्फ्लुएन्स अवर बिहेवियर. आपल्या वर्तवणुकीमध्ये पण कशामुळे बदल घडू शकतो, हेरिडिटीमुळे नुसार आपल्या वर्तवणुकीतसुद्धा बदल घडू शकतो. उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्र हो, समजा उदाहरण देतो तुम्हाला मी की तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हटलं की फक्त आपल्याला अनुवांशिकतेमुळे आपलं फक्त रंग वेगळा असेल, नाक वेगळं असेल, पण वर्तणूक कशी हे होऊ शकते, बदलू शकते. तर विद्यार्थी मित्र हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. ओके. बघा काय होतं ते की एखाद्याची समजा वडिलांना समजा त्रास असेल की डोकेदुखीचा त्रास असेल, आईला डोकेदुखीचा त्रास असेल, तो गुण कोणामध्ये येईल, मुलामध्ये आला. ते कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामुळे आल्यामुळे त्या मुलामध्ये पण काय होऊ शकतो, डोके दुखू शकतो. त्यामुळे ती व्यक्ती चिडचिड करू शकते. समजलं. बऱ्याच वेळा बघितलं की आपण आई जर चिडचिडी असली किंवा वडील चिडचिडी असतील तर मुलं पण काय बनतात, चिडचिडी बनतात. समजलं. हे गुण कशामुळे येतात, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकमुळे पण येतात. ओके. म्हणजे याचा देखील प्रभाव पडतो. पण जास्तीत जास्त कशाचा प्रकार पडतो, माणूस आतून कसा आहे ज्याच्यावर फिजिकलचा थोडाफार प्रभाव पडतो. थोडाफार म्हणजे फक्त 2% पकडा, 98% प्रभाव हा कशाचा पडतो,
इन्व्हायरमेंट म्हणजे काय, आपल्या बाहेरचं जग जिथं आपण वावरतो ते कसं आहे त्यावरनं आपण तशा प्रकारे वागतो. ओके, पुढे जाऊया. बघा, द जीन्स दॅट अन इंडिव्हिज्युअल गेट्स फ्रॉम हिज पेरेंट्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. एव्हिडन्स फॉर हॅज कम फ्रॉम ट्विन्स स्टडीज. द इंडिव्हिज्युअल हॅज नो कंट्रोल ओव्हर द जीन्स दॅट ही इनहेरेंट. बघा, द जीन्स दॅट अन इंडिव्हिज्युअल गेट्स फ्रॉम हिज पेरेंट्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. आईवडिलांकडनं जे आपल्याकडनं जे जीन्स आले त्यावरनं आपली पर्सनॅलिटी ठरवत असते. कशी ती बघा, आईवडील चिडचिडे असतील तर मुलं देखील काय होतात, चिडचिडी होतात. हे तुम्हाला मी उदाहरण दिलं. त्याचप्रकारे एक स्टडी पण केली जुळ्या व्यक्तींची, की जुळ्या व्यक्ती बऱ्याच प्रकारे त्यांचा स्वभाव आपण बघितलं तर तो कसा असतो, एकसारखा असतो. म्हणजे काय, हे आईवडिलांकडंच त्या दोघांमध्ये काय आलेले आहेत, गुण आलेले असतात. ओके, द इंडिव्हिज्युअल हॅज नो कंट्रोल ओव्हर द जीन्स दॅट ही इनहेरेंट. व्यक्तीला जे वारसाहक्काने काय जीन्स मिळाले त्यावर त्याचा काहीही त्या व्यक्तीचा कंट्रोल नसतो. कसं सांगा, कारण बघा, आपण जन्माला येताना आपण काळे दिसावे किंवा गोरं दिसावं यावर आपला कंट्रोल होता का, यावर आपला अजिबात कंट्रोल नव्हता. समजलं. पण त्याच्यामुळे आपलं वर्तणूक काय होऊ शकते, प्रभावित होऊ शकते. बघा, द फिजिकल अपीअरन्स ऑफ पर्सन इज लार्जली डिटरमाइंड बाय द जीन्स दॅट ही इनहेरेंट. द फिजिकल अपीअरन्स ऑफ पर्सन, व्यक्ती बाहेरून कशी डरते, इज लार्जली डिटरमाइंड बाय द जीन्स दॅट ही इनहेरेंट. म्हणजे काय, व्यक्ती बाहेरून कशी दिसेल हे कशावरनं ठरतं, लार्जली जास्तीत जास्त त्याच्याकडे जे काय हेरिडिटी आहे त्यावरूनच माणसाचा फिजिकल अपीअरन्स ठरतो. द हाईट, वेट, कलर ऑफ द पर्सन ऑल इन्फ्लुएन्सेस बाय जीन्स. हाईट, वेट हे सगळं कशामुळे होतं, हेरिडिटीमुळे यावर प्रभाव पडतो. बघा, द इंटेलिजन्स ऑफ अ पर्सन इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय द जेनेटिक फॅक्टर. द इंटेलिजन्स ऑफ पर्सन, माणसाची काय बुद्धिमत्ता, इज ऑल्सो स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय द जेनेटिक फॅक्टर. आईवडिलांकडनं जे गुण आले त्याच्यावरून आपली काय ठरते, बुद्धिमत्ता ठरवते. एक विनोद सांगावासा वाटतो. ओके, आपलं वर्गामध्ये असलं तर मी विनोद सांगितले असते, तसेच विनोद सांगतो. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष होते, खरा विनोद आहे. ते दिसायला कृष्णवर्णीय होते, मला त्यांचं नाव आठवत नाही आहे, सॉरी, पण ते कृष्णवर्णीय होते. आणि त्यावेळीचे एक अमेरिकेतली सर्वात सुंदर हिरोईन त्यांच्याकडे त्यांची भेट मागून आली. तर ती दिसायला सुंदर होती असं तिला वाटत होतं, आणि असेल सुंदर, कारण ती हिरोईन होती. आणि ती त्या राष्ट्राध्यक्षांकडे आली. ते होते माझ्यासारखे काळे. ओके, आणि हिरोईन मात्र होती गोरी गोरी पान. ती हिरोईन त्यांना काय बोलली, आपण लग्न करूया. ते बोलले, कशाला गं. यावर ती म्हणाली, काय, आपली जी मुलं असतील ना ती तुमच्यासारखी हुशार, ते काळे होते ना, मग तुमच्यासारखी काय होतील, हुशार, आणि माझ्यासारखी काय होतील, गोरी होतील. ओके, त्यावर ते काय म्हणाले माहिती आहे, ज्यांना समजलं तेच असतील, किंवा पुन्हा लक्षात घ्या. ते काय म्हणाले, उलटं झालं तर, म्हणजे माझ्यासारखा त्यांना कलर भेटला आणि तुझ्यासारखी बुद्धिमत्ता म्हणजे मूर्ख झाली तर, असं ते त्यांना प्रश्न विचारतात. म्हणजे एक विनोद होता, समजून घ्या. समजला नसेल मीच असतो. ओके, आपण पुढे जाऊया. ओके, आता जाऊया पुढे. द इंटेलिजन्स ऑफ पर्सन इज द स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय द जेनेटिक फॅक्टर. म्हणजे आईवडिलांत जर बुद्धिमान असतील तर मुलं पण बुद्धिमान होऊ शकतात. अभ्यास करूनच बुद्धिमान होतात, फक्त आईवडील बुद्धिमान आहेत म्हणून होत नाहीत, पण त्याचा एक प्रभाव पडतोच. पुढे बघा, इंटेलिजन्स इज टर्न हॅज अ स्ट्रॉंग इन्फ्लुएन्सेस हाऊ वेल पर्सन इज एबल टू ॲडजस्ट टू हिज इन्व्हायरमेंट. आई वडील जे काय बघतात, बघा, थांबा एक मिनिट. ओके, इंटेलिजन्स इज टर्न ॲज अ स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स. माणसाची काय ती बुद्धिमत्ता ही कशावरनं ठरू शकते, हेरिडिटी. म्हणजे बुद्धिमत्ता कशावरनं आपण ठरते असं म्हटलं, हेरिडिटीवरनं. तर व्यक्ती इन्व्हायरमेंटला माफ करा. बघा, की व्यक्तीची बुद्धिमत्ता ही कशावरनं ठरते आपण म्हटलं, हेरिडिटीवरनं. म्हणजे त्याच्याकडे अनुवंशिकता आली त्यानुसार त्याची काय ठरते, इंटेलिजन्स ठरते. आणि
ती जेवढी बुद्धिमान असेल त्यानुसारच त्याला पर्यावरणाशी कसं म्हणजे पुढच्या सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट व्हावं हे त्यामुळे आपण ठरवू, त्यामुळे ते ठरवलं जाऊ शकतं. ओके. काही प्रॉब्लेम आले तर जरा सांभाळून घ्या तांत्रिक, कारण मी पहिल्यांदाच हे वापरतो आहे. ओके. म्हणजे जर व्यक्ती खरोखर बुद्धिमान असेल तर ती पर्यावरणात चांगल्या प्रकारे ॲडजस्ट होऊ शकते. उदाहरणार्थ छोट्याशा कारणावरून मोठमोठी भांडणं होतात. जर व्यक्ती बुद्धिमान असेल भांडणच होणार नाहीत. सिम्पल. ओके. पुढे जाऊया आपण. इंटेलिजन्स. ओके. हाऊ वेल ही डज इन स्कूल अँड द काइंड ऑफ करियर ही चूज. म्हणजे तो आपल्या कॉलेजमध्ये कशाप्रकारे हुशार ठरेल, इंटेलिजन्सवरून ठरतो की त्याला शाळेमध्ये कसे मार्क पडतील किंवा तो आपलं करियर कसं चूज करेल हे पण कशामुळे ठरतं, इंटेलिजन्सनुसारच ठरू शकतं. म्हणजे बुद्धिमत्ता ही आईवडिलांकडनं येते असे काही शास्त्रज्ञ म्हणतात. वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत. बऱ्यापैकी आपण पण म्हणू शकतो की आईवडील जर हुशार असतील तर मुलं पण हुशार बनतात आणि त्यानुसारच ती मुलं जर हुशार असेल तर शाळेमध्ये त्यांना चांगले मार्क पडतात असं हे पुस्तक म्हणतं. ओके. ते काही अंशी खरं आहे. पुढे बघूया. जीन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल डेव्हलपमेंट ऑफ द ॲटिट्यूड, इंटरेस्ट अँड टेम्परामेंट. टेम्परामेंट ऑर पर्सन बेसिक स्टाईल ऑफ ॲप्रोचिंग द रिॲक्टिंग अ सिच्युएशन इज इनबॉर्न. माणूस कशाप्रकारे एखाद्या सिच्युएशनमध्ये वागेल, समजलं. त्याच्यानंतर ते कशामुळे ठरतं, जीन्स प्ले विच इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ द ॲटिट्यूड, इंटरेस्ट, टेम्परामेंट. या गोष्टी आहेत ना, ॲटिट्यूड माणसाचा, इंटरेस्ट, त्याच्यानंतर टेम्परामेंट, हे सगळं कशावरनं ठरतं, जीन्सवरनं. जीन्सचा त्यात महत्त्वाचा रोल असतो. ओके. म्हणजे आईवडिलांसारखीच मुलं होतात असं आपण या कशामध्ये हेरिडिटीवरनं असं म्हणू शकतो, जे काही अंशी खरं आहे. ओके. पुढे बघूया. टेम्परामेंट ऑफ पर्सन बेसिक स्टाईल ऑफ ॲप्रोचिंग ऑफ रिॲक्टिंग अ सिच्युएशन इन बॉर्न. टेम्परामेंट म्हणजे तेच की एका सिच्युएशनमध्ये माणूस कसा वागेल हे ठरतं. डिफरन्स इन द डिफिकल्ट टू ओके इज लार्जली अकाउंट टू जेनेटिक फॅक्टर. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या सिच्युएशनमध्ये कशी रिॲक्ट होईल ते पण त्या जेनेटिक फॅक्टरवरनं ठरतं. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंट्रोवर्जन ऑफ एक्स्ट्रोवर्जन आर ऑल्सो इन्फ्लुएन्स बाय द जेनेटिक फॅक्टर. या जेनेटिक फॅक्टरवरनं माणूस अंतर्मुख आतून कसा आहे, बाहेरून कसं आहे, हे सगळं कशावरनं ठरतं, जेनेटिक फॅक्टरवरनं ठरतं. तर आता आपण काय शिकलो, तर आता आपण हे शिकलो की हेरिडिटी हा विषय शिकलो. हेरिडिटी म्हणजे काय, व्यक्तीकडे असलेले काय जीन्स जे आईवडिलांकडं त्याच्यामध्ये येतात आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल कशामध्ये होतो, आपला एक्सटर्नल ॲपिअरन्स ठरण्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे इंटेलिजन्ससुद्धा एवढंच लक्षात ठेवा. आजच्या लेक्चरमध्ये काय काय शिकलो. हेरिडिटी म्हणजे काय, आईवडिलांकडं आपल्या मुलांमध्ये येणारे गुण म्हणजे काय हेरिडिटी. त्यावरनं माणसाचा एक्सटर्नल ॲपिअरन्स ठरतो. एक्सटर्नल ॲपिअरन्स म्हणजे काय, ती बाहेरून कशी दिसेल हे कशावरनं ठरतं, हेरिडिटीवरनं ठरतं. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन असं म्हणू शकतो की त्याची इंटेलिजन्स पण काही अंशी कशामुळे डिटरमाइन होते, आपल्या हेरिडिटीमुळे. आईवडील जर बुद्धिमान असतील तर मुलं पण बुद्धिमान होतात. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण असंही म्हणू शकतो की जर इंटेलिजन्स जर डेव्हलप होत असेल तर आपलं त्यामुळे प्रभावित होत असेल तर शाळेतील त्याचे मार्क्स, त्याचं करिअर, त्याच्यानंतर ती कशाप्रकारे व्यक्त होईल, समजलं. त्याचं टेम्परामेंट, इमोशन्स या गोष्टी पण कशामुळे डिटरमाइन होतात, हेरिडिटीमुळे डिटरमाइन होतात. विद्यार्थी मित्र, तुम्हाला हा लेक्चर समजला असेल अशी आशा आहे. काही प्रॉब्लेम असतील तर आपला जो काही स्टडी ग्रुप बनवलेला आहे त्यावर तुम्ही नक्कीच विचारू शकता. मी तुमच्यासोबत आहे. आणि आपण आता एक कंप्लीट केलं आहे. काय कंप्लीट केलं आहे की डिटर्मिनेट्स ऑफ पर्सनॅलिटी निर्धारित करणारे घटक. पहिला घटक होता हेरिडिटी. जो हेरिडिटी घटक मी समजवलेला आहे, समजला असेलच, विश्वास आहे, हुशार आहात तुम्ही. आणि दुसरा गोष्ट काय, एन्व्हायरमेंट, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. म्हणजे लेक्चर नंबर 3. पहिला लेक्चर बघितला नसेल तर तो नक्कीच बघा, अभ्यास करा आणि मोठे व्हा. थँक्यू. ओके, बाय.